नमस्कार, मी भाग्यश्री जाधव पुढारी ऑनलाईन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पंचायत समितीचे सदस्य यांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे आणि यामुळे आता जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि गटविकास अधिकारी हे प्रशासक म्हणून कामकाज पाहतात। नक्की या प्रशासकाचं कसं कामकाज चालतं, नागरिकांनी आपल्या तक्रारी कशा नोंदवाव्यात या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद सर यांच्याशी। शिवाय सर मेकॅनिकल इंजिनियर आहेत, सर प्रशासकीय सेवेमध्ये कसे आले या संदर्भातही आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत। सर, स्वागत आहे तुमचं पुढारी ऑनलाईन मध्ये। सर, खरं तर आता जिल्हा परिषदेचा प्रशासक राज सुरू आहे, कसं कामकाज चालतं नक्की? जिल्हा परिषद मध्ये 10 विषय समिती आहे, त्याच्याबरोबर एक सर्वसाधारण समिती आहे, प्रत्येक पंचायत समितीमध्ये एक तालुकास्तरीय समिती आहे। असं एकूण 225 सदस्यांच्या या ठिकाणी म्हणजे समाविष्ट असतो। आता 22 मार्चला यांच्या 5 वर्षाचा कार्यकाल संपला होता आणि नवीन निवडणूक नाही झाल्यामुळे प्रशासक म्हणून आपल्याला या ठिकाणी माझी नियुक्ती झालेली आहे आणि प्रत्येक पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारीची झालेली आहे। प्रशासक कालावधीमध्ये काम कसं करावी याच्यासाठी एक प्रशासकीय सर्क्युलर एक परिपत्रक 22 तारीखलाही काढण्यात आला होता। याच्यामध्ये एक सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आलेली आहे। कुठलेही धोरणात्मक विषय सल्लागार समितीच्या आधारावर, त्यांच्या रिपोर्टच्या आधारावर आपण घेणार आहे। चेक्स अँड बॅलन्स असणं पाहिजे, त्याच्यासाठी सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये 3 तज्ञ व्यक्ती आपले संस्थानचे बाहेरचे आहेत आणि त्याबरोबर आपल्याकडे ज्या ऑनलाईन च्या माध्यमातून आपण ग्रीवांस रिड्रेसलसाठी पोर्टल वगैरेची तयारी करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये यदि आपण जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर आपण केलं, त्या संकेतस्थळावर आपल्याला एक लिंक मिळेल ज्या ठिकाणी आपण तक्रार नोंदवू शकतो। प्रत्येक विषय समिती या अथवा सर्वसाधारण समितीच्या बैठकीत येणारे म्हणजे चर्चेत येणारे सगळे मुद्दे आपले सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म, ट्विटर असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल आणि त्याबरोबर आपल्या जो संकेतस्थळ वेबसाईट आहे त्या ठिकाणी या सगळे बाबी म्हणजे त्या विषयनी आहे, त्या जो डॉकेट तयार होतो, जो म्हणजे सगळे त्याचे कागदपत्र असतो, ते एक 7 दिवसचे कालावधी आधी त्या ठिकाणी आपण अपलोड करणार आहे। त्या ठिकाणी कुठलेही म्हणजे पुणे जिल्ह्याचे कुठल्याही नागरिकांना त्या ठिकाणी कॉमेंट करता येतो, त्यांचे मत मांडता येतो, त्यांचा काय सुझाव असेल तो ते करता येतो, त्यांचा काय विरोध असेल तो ते विरोध नोंदवता येतो आणि त्या सगळ्या बाबी आपले जो सल्लागार समिती आपण नेमणूक केलेला आहे त्या सल्लागार समिती त्याच्यावर विचार करणार आणि त्या विचार करून आपले नियम वगैरेमध्ये व्यवस्थित बघून जनतेचं मत घेऊन त्या ठिकाणी आपण याच्यावर अंतिम निर्णय करणार। याच्यामध्ये वोटिंग नाही आहे, फक्त त्यांचे कमेंट्स अँड फीडबॅक्स या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। सर, प्रशासक आणि पदाधिकारी यांच्यात नेमका फरक काय? जिल्हा परिषदच्या व्यवस्थापनमध्ये पदाधिकाऱ्यांची मेन रोल जो असतो, त्यांचा रोल असतो की ॲडवाइजेस करणं, जिल्हा परिषदच्या कामकाजावर लक्ष ठेवणं, जिल्हा परिषदमध्ये ज्या लाभार्थी निवड आहे, कामाची यादीची निवड आहे त्याची निवड करणं, असं भरपूर गोष्टी आपले जिल्हा परिषदचे सन्माननीय पदाधिकारी व सदस्य त्यांची जबाबदारी असतो। जिल्हा परिषदला एक दिशा देणं त्यांची हा जबाबदारी असतो। प्रशासकच्या कालावधीमध्ये हा जबाबदारी राज्य शासनाकडे वर्ग होतो आणि मान्य राज्य शासनाच्या वतीने मान्य पालकमंत्री महोदय त्याच्या सगळे देखरेख ते करतात। तो जिल्हा परिषदच्या अर्थसंकल्पना असेल, जिल्हा परिषदमध्ये कामाची यादीची निवड असेल, हे सगळे मान्य पालकमंत्री आणि त्यांचे कार्यालयाचे मार्गदर्शन खाली जिल्हा परिषदचे म्हणजे आपली जो अधिकारी वर्ग आहे ते काम करणार आहे आणि त्या पद्धतीमध्ये आपण आता काम करत आहोत। पदाधिकारी लोकांच्या जो जनतेची अडचण आहे ते पण आपल्या समोर घेऊन येतात। तो त्याच्यासाठी आपण कॉल इन प्रोग्राम दर गुरुवारी सकाळी 10 से 12 1800 233 41 30, मी नंबर परत रिपीट करतो, 1800 233 41 30 हा नंबरवर यदि आपण फोन करून आपण आपला तक्रार नोंदू करू शकतो। तर तुम्हाला जो तक्रार पदाधिकारी आणि सदस्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत येत होता, आता आपण डायरेक्टली पण घेण्यासाठी आपण नियोजन या काळात केलेलं आहे। जनतेबरोबर समन्वय साधण्याचं जो मूल काम आपले सर्व सदस्य करत होते, त्या कामाला आपण म्हणजे त्या पद्धतीत नसेल तो ऑनलाईन आणि तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या ठिकाणी प्रयत्न करतो। सर, प्रशासकीय या काळामध्ये कोणत्या अशा विषयांवर आपण जास्त लक्ष देणार आहात?
माननीय पालकमंत्री महोदयांच्या सूचनानुसार आपण प्रशासकीय कालावधीमध्ये आपले जो सेवा जो आपण जनतेला देतो त्याला सक्षम करण्यासाठी आपण लक्ष देण्याच्या ठरण्यात आलेलं आहे. शेवटची निर्णय याच्यावर 9 तारीख शनिवारच्या दिवशी माननीय पालकमंत्री महोदय कदाचित जिल्हा परिषदला येणार आहे, त्यांचे मार्गदर्शन खाली त्या दिवस होणार आहे. पण जो प्रारूप आराखडा जो तयार करण्यात आला आहे त्या प्रारूप आराखड्यामध्ये आपले संस्थान बळकटीकरणवर आपण लक्ष देणार आहे. त्याच्यामध्ये विशेषतः शिक्षणच्या क्षेत्रात जिल्हा परिषद शाळेच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आपण खूप लक्ष देणार आहे. त्याबरोबर आपल्या कार्यालयामध्ये स्वतंत्रचा अमृत महोत्सव आहे, आपले डायमंड जुबली वर्ष आहे. जिल्हा परिषद पुण्याची 60 वर्ष यावर्षी 1 मेला पूर्ण होतं महाराष्ट्र दिवसच्या दिवशी. तो त्याची पण अंतर्गत जिल्हा परिषद असेल, डिजिटायझेशन असेल, स्वच्छ सुंदर कार्यालय असेल, त्याबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राची बळकटीकरण असेल, 27 केंद्र सुरू करून घेण्याचा विषय असेल, जलसंधारणमध्ये गाळमुक्त धरणचा विषय असेल, या सगळ्या बाबी आपण पुढच्या काही महिन्यात लक्ष देणार आहे. सर, प्रशासकीय कामकाजामध्ये काय असं वाटतं की सुधारणा करणं गरजेचं आहे? प्रशासकीय कामकाजामध्ये जिल्हा परिषदमध्ये जो काम होतो आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे की 1183 प्रकारचे काम जिल्हा परिषदमध्ये होतं. या मोठ्या संख्यामध्ये काम होताना म्हणजे यदि तुम्ही जिल्हा परिषदच्या आवक पाहिला म्हणजे जो अर्ज येतो लोकांच्याकडून तक्रार मागणी वगैरे येतो ते अबाउट 3 से 4 लाख पर्यंत आपण दरवर्षी जातो. आपण याच्यासाठी RTI अंतर्गत माहितीचा जो विषय आहे RTI अंतर्गत प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजरसाठी आपण एक यादी तयार केलेला आहे. जिल्हा परिषदमध्ये जो आपला कायदा आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जबाबदारी आणि अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारीकडे आहे. त्याच्यामध्ये 128 अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारीच्या मी खाली वर्ग केलेला आहे, कनिष्ठ पदावर काम करलेल्या अधिकारीला वर्ग केलेला आहे. याचं मूल कारण आहे की याच्यामध्ये अजून प्रशासकीय गती येईल. ज्या ठिकाणी डिस्क्रिशन आहे म्हणजे मला निवड करण्याची गरज आहे की करायचं आहे की ते माझ्याकडे येणार. जो आर्थिक स्वरूपमध्ये माझ्याकडे येण्याची गरज आहे म्हणजे 10 लाखपेक्षा जास्त यदि त्याची मूल्यमाप असेल तर ते माझ्याकडे येणार. पण 10 लाखपेक्षा कमी आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे डिस्क्रिशन असेल, जसे सुट्टी द्यायची आहे, प्रेग्नन्सी लीव्ह आहे म्हणजे मेटर्निटी लीव्ह आहे, त्याच्यामध्ये कुठलाही डिस्क्रिशन नसतो. तर त्यासारख्या विषयामध्ये आपण त्या सगळ्यासारखे विषय खाली 128 प्रकारचे अधिकार खाली पाठवलेला आहे. त्याबरोबर आपण गव्हर्नन्सवर अतिशय लक्ष दिलेलं आहे. राईट टू सर्व्हिस अंतर्गत एक विहित कालावधी ठरवून दिलेला आहे, 7 प्रकारचे विहित कालावधी, ज्याच्यामध्ये कुठल्या कालावधीमध्ये निर्णय घेणं अनिवार्य आहे आणि ते जास्तीत जास्त 21 दिवसात निकाली काढायचं आहे. जिल्हा परिषदसाठी मासिक कॅलेंडर ठरण्यात आलेलं आहे, वार्षिक कॅलेंडर ठरण्यात आलं आहे. त्याच्यामध्ये दर मासी आणि दर दिवशी काय काय काम करायचं आहे त्या कॅलेंडरमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि हे उत्तम दर्जाचे काम आणि उत्तम दर्जाची सेवा पुणे जिल्ह्याच्या नागरिकांना मिळावी याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करतोय. सर, खरं तर कोरोनाच्या काळामध्ये पुणे जिल्हा सगळ्यात हाय कोरोना या पुणे जिल्ह्यामध्ये होता, तर यावेळी कसं काम केलं? पुणे जिल्ह्यामध्ये यदि आपण विचार केला तर जिल्ह्याच्या आकडेमध्ये पुणे जिल्हा सर्वात आघाडीवर होता आणि याला आपल्याला बट दुसरी गोष्टी आकडे भरपूर आहे कोरोनाच्या विषयामध्ये, बट दुसरी गोष्टी हजारो लोकांचे जीव वाचवण्यामध्ये आपल्याला यश मिळालं आहे. कोरोनापासून लोकांना म्हणजे यदि आपण पर मिलियन पॉप्युलेशन प्रमाणे पाहिला तर त्याच्यामध्ये कम से कम म्हणजे यदि आपण आकडे परत विश्लेषण केलं इतर जिल्हा आणि इतर राज्यापेक्षा आपण फारच खाली होते. पुणे जिल्ह्यामध्ये एक गोष्टी आपला विचार करावा लागेल की मोबिलिटी खूप आहे, भरपूर लोकांकडे म्हणजे इकडे तिकडे लोक फिरतात. 12,000 किलोमीटर रस्ते आहे, 5 हे आहे महामार्ग आहे, आपल्याकडे रेल्वेचे 3 लाईन्स आहे. या सगळ्या गोष्टीचा यदि आपण विचार केला पर राज्य पर जिल्ह्याचे लोक भरपूर आहे, तर या सगळ्या गोष्टीमुळे या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. बट याच्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये आपण पूर्ण कष्ट घेऊन कोरोनाच्या प्रादुर्भावातून लोकांचे जीव वाचवण्यासाठी भरपूर कष्ट केला. पुणे जिल्हा वॅक्सिनेशनमध्ये पण आपण आघाडीवर आहे. पुणे जिल्हा आणखी भरपूर गोष्टी कोरोनाच्या युद्धमध्ये आपण कष्ट घेतला. आपले 35 अधिकारी कर्मचारी शहीद झाले जिल्हा परिषदचे आणि त्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि आपल्या हजारो कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये सेवा दिली. सर, खरं तर शहरी भागातल्या लोकांना कोरोनाबद्दल समजून सांगणं आणि ग्रामीण भागातल्या लोकांना कोरोनाबद्दल समजून सांगणं हे खूप आव्हानात्मक होतं. हे कसं समजून सांगितलं? कोरोनाच्या बद्दल समजून सांगताना ग्रामीण भागाच्या लोकांकडे आपण पोस्टरच्या माध्यमातून, व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचले. सोशल मीडियाचा एक चांगला वापर केला.
त्याच्यामध्ये यदि ग्रामीण पुणेचा आपण विचार केला तर 32 लाख लोक फेसबुक व इतर सोशल मीडियाचा वापर करत आहे. तो सोशल मीडियाचा वापर करून आपण ग्रामीण भागाच्या जनतापर्यंत पोहोचले. ग्रामीण भागात काय होतं की काय गाव असं असतो की त्या ठिकाणी एकही केस नाही. अजूनही आपल्याकडे जवळपास 38 असे गाव आहे ज्या ठिकाणी एकही केस आजपर्यंत गेले नाही. तो समक्ष कोरोना दिसत नसेल तर लोकांना वाटतो की मला प्रादुर्भाव तो होणारही नाही. तो मास्कचा वापर कमी होतो, सामाजिक अंतकरणचा वापर कमी होतो, लोकांमध्ये म्हणजे वॅक्सिनेशन या लसीकरण घेण्यासाठी जो इच्छा आहे लोकांची ते कमी होतो. बट आपण या सगळ्या गोष्टी असताना एक सामाजिक बदल घडवण्यासाठी दिवसरात एक करून आपण लसीकरणवर काम केलं. आणि एक दिवस आपल्याला माहिती आहे की पुणे जिल्ह्याने 2,60,000 लोकांचे लसीकरण केलं. त्याच्यामध्ये 1,95,000 लोक ज्यांचं लसीकरण ग्रामीण भागात झालं होतं. तो या सगळ्या गोष्टी या कोरोनाच्या युद्धमध्ये लोकांनी फार मोठं सहकार्य केलं. आपलं आशा वर्कर्सनी या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठा सहभाग नोंदवला, याबद्दल काय सांगा? आपल्या जिल्ह्यामध्ये 2800 आशा वर्कर्स आहे. आशा वर्कर्स प्रत्येक आता 2,000 लोकांचे मागे एक आशा वर्कर आहे. ते घरोघरी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी समन्वय साधून ते 62 प्रकारचं काम करत आहे. त्याच्यामध्ये 2 कोरोनाचं आहे, लसीकरणच्या प्रोत्साहन मोबिलायझेशन आणि सारी ILF चे सिम्पटम्स असलेले लोकांना शोधणं आणि 60 इतर प्रकारचे सेवा आशा वर्कर लोकांना पुरवत आहे. आशा वर्करांचा यदि तुम्ही विचार केला त्यासारखे कमिटेड, त्यासारखे परिश्रमी, त्यासारखे म्हणजे एक म्हणजे फोर्स कुठल्याही विभागाकडे नाही आहे. ते ज्या प्रकारचे काम करतो, ज्या संपर्क साधतो, ज्या लोकांशी समन्वय साधतो आणि ज्या त्यांनी सेवा दिल्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी, ही अप्रतिम आहे. आणि त्यांच्या मी सेवा आणि त्याबरोबर त्यांना सहकार्य करणारे आपल्या अंगणवाडी सेविकांच्या सेवा याला मी सल्यूट करतो. आणि त्यांच्या जो सेवा विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये दिलेला आहे उत्तम सेवा, त्याच्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. सर, ग्रामीण भागातले पाणी प्रश्न असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल, यासाठी हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय करतोय? पाणीच्या बद्दल आपल्याकडे 103 असे ग्रामपंचायत आहे ज्या ठिकाणी पाणीची मोठी तुटवडा येतो. किती पाऊस पडला त्या ठिकाणी उन्हाच्या काळात पाणी कमी पडतो. त्याचं मूल कारण आहे त्यांची भौगोलिक परिस्थिती. त्या ठिकाणी पाऊस कमी पडू शकतो. एक साधारण असा भाग आहे आंबेगाव शिरूरचे मध्यमध्ये ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो. दुसरे आहे की त्या ठिकाणी जो दगड आहे त्याच्यामध्ये पाणीचं पर्क्युलेशन होत नाही आणि पर्क्युलेशन रेट फारच कमी असतो. त्यामुळे सगळे पाणी जमिनीवर दिसतो आणि विंड आणि हीट जास्त ज्यावेळ झाला तर इव्हॅपरेशनमुळे त्या ठिकाणी पाणी पूर्णतः संपतो. आपल्याकडे असे 103 असे गाव आहे ज्या ठिकाणी टँकर आपल्याला दरवर्षी लागतो. म्हणजे कधी 1 आठवड्यासाठी काही भागात लागतो, कधी 6 महिन्यासाठी लागतो. बट 103 असं गाव आहे. त्या गावाची टेक्निकल निवड करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी 103 गाव टँकर मुक्ती अभियान अंतर्गत जलसंधारणचं काम आपण मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनामध्ये त्यांना समायोजन करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी करून मला पूर्ण विश्वास आहे की पुढचे 1 से 2 वर्षमध्ये या सगळे गाव टँकर मुक्त नक्की होणार आहे. सर, जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे? जिल्हा परिषदची शाळाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण 10 कलमी कार्यक्रम सुरू केला होता. त्याच्यामध्ये सर्वात पहिला स्टेप होता त्याच्यामध्ये अध्ययन स्तर निश्चिती. आणि अध्ययन स्तर निश्चिती ऑलमोस्ट आपले 2.5 लाख विद्यार्थ्यांचे झाले. अध्ययन स्तर निश्चिती झाल्यानंतर त्यांची जो कमजोरी आहे त्याच्यावर आपण काम केलं. यामुळे जो गॅप क्लासेस होते त्याच्या जो कोरोनाच्या कालावधीमध्ये शाळा बंद असल्यामुळे जो गॅप पडले होते ते आपण पूर्ण करण्यामध्ये आपलं यश मिळालं. त्याबरोबर ई-लर्निंगचं आता युग सुरू झालेलं आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून 60,000 विद्यार्थीपर्यंत आपण आज पोहोचतोय. त्या ॲपच्या माध्यमातून जवळपास 2300 व्हिडिओज आणि चॅप्टर लेसन्स PDF डॉक्युमेंट्स वगैरे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्या विद्यार्थी वाचन करतात आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून ते काय शिकतात. या 2 गोष्टी यदि आपण वगळलं, आता आपण राज्यस्तरावर स्कूल स्टँडर्ड अथॉरिटी आपण करणार आहे ज्याच्यामध्ये शाळाची गुणवत्ता वाढीसाठी काय गोष्टी अजून करण्याची गरज आहे त्याची एक असेसमेंट जो आहे. जसे आपले उच्च माध्यमिक उच्चस्तरीय जो युनिव्हर्सिटीज विद्यापीठ असतो त्यांचे NQS रँकिंग होतो, AAA असतो, A+ असतो यासारखे. तो त्यासारखा आता प्रत्येक शाळाच्या एक विश्लेषण करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये शाळा कुठे कमी आहे त्यांना दाखवण्यात येणार आहे. यावर्षी प्रशासक कालावधीमध्ये माननीय पालकमंत्री श्री अजितदादा पवारांच्या सूचनानुसार आपण शाळा सुधार कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेत आहोत. प्रस्तावित 20 कोटी रुपये जिल्हा परिषदकडून टाकणार आहे, 40 कोटी रुपये DPDC मधून टाकणार आहे, जवळपास 10 कोटी रुपये 15 वित्त आयोगमध्ये टाकणार आहे आणि महाअनुषा म्हणून एक पोर्टल तयार करून CSRच्या माध्यमातून आपण
अजून निधी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर जवळपास 101 कोटी आपले मोठ्या शाळाची सुधारण्यासाठी जाणार आहे आणि मला विश्वास आहे 1 लाखपेक्षा जास्त विद्यार्थीला त्याला डायरेक्ट फायदा होणार. तर ग्रामीण भागामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो रोजगाराचा. लघु उद्योगांना चालना मिळावी का रोजगार मिळावा यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या वतीने कोणत्या योजना ग्रामीण भागात राबवतो? रोजगारला चालना मिळवण्यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उमेद नामची एक योजना राबवतोय, ज्याच्यामध्ये आपण महिला बचत गटची स्थापना करून त्यांना रोजगारची संधी देतो. ग्रामीण भागात यदि आपण विचार केला, आज जवळपास 2.5 लाख महिला बचत गटमध्ये आहे. यदि आपण आपली आकडेचा विचार केला की त्यांना जो आपण लघु उद्योगसाठी जो ऋण उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्या यदि आपण विचार केला तो ऑलमोस्ट 164 कोटी रुपयाचे ऋण आपण उपलब्ध केला आहे, जो वर्षानुवर्षमध्ये 69%च्या वाढ, म्हणजे मागच्या वर्षी आणि या वर्षीमध्ये मागच्या वर्षी आणि या वर्षीमध्ये 69%च्या वाढ याच्यामध्ये आपल्याला दिसून येतोय. याच्यामध्ये आता आपण सावित्रीबाई फुले विद्यापीठ त्याच्या जो इन्क्युबेशन अँड इनोव्हेशनचा जो सेंटर आहे त्यांच्याबरोबर समन्वय साधण्यात आलेला आहे. त्यांना 39 लाख रुपयाचा एक प्रकल्प देण्यात आला आहे. त्याच्यामध्ये 71 क्लस्टर ते स्थापना करणार आहे. त्याच्यामध्ये रॉ मटेरियल, त्या महिलांची क्षमता म्हणजे स्किल ज्याच्यामध्ये उपलब्ध आहे आणि मार्केट, या 3 गोष्टीचा विचार करून ते वेगळ्या प्रकारचे पदार्थ पुणे जिल्ह्यामध्ये तयार करणार आहे. कुठे खावा होणार तर कुठे दुधातून पदार्थ तयार होणार आणि याच्यासाठी मार्केटिंग आणि ब्रँडिंग सावित्री नावाचे ब्रँडच्या अधीन होणार आहे आणि याच्यासाठी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोनों मोडमध्ये आपण तयार करून देणार आहे. या प्रकल्प आता विद्यापीठची परीक्षा आता संपली आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात 15 एप्रिल नंतर या प्रकल्प सुरू होणार आहे आणि साधारणतः फरवरीच्या मध्यापर्यंत 23 फरवरीच्या मध्यपर्यंत हे प्रकल्प पूर्ण होणार आहे. आणि या कालावधीमध्ये 1.5 लाख महिलापर्यंत हे प्रकल्प पोहोचणार आणि या 1.5 लाख महिलांना डायरेक्ट रोजगारची संधी या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि लघु उद्योगची संधी या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना मिळणार आहे. सर, तुम्ही अनेक आता योजना सांगितल्या, पण या योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाही, तर सामान्य नागरिकांपर्यंत या योजना पोहोचण्यासाठी आपण काय करतो? आपल्याकडे एक प्रोग्राम आहे ज्याचं नाव आहे महालाभार्थी. यदि आपण जिल्हा परिषदच्या संकेतस्थळावर गेले आणि तुम्ही त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकून तुम्ही रजिस्टर केले तर त्या ठिकाणी जिल्हा परिषद तुमच्याशी 22 प्रश्न विचारताय. हा 22 प्रश्नामध्ये तुमचे लिंग असू शकतो, तुमची वय असू शकतो, तुमचे जाती संवर्ग असू शकतो, तुमचे दिव्यांग आहे की नाही, शेतकरी आहे की नाही, विद्यार्थी आहे की नाही, यासारखे 22 प्रश्न आपण विचारतोय. त्या ठिकाणी गुगल सारखा एक सर्च इंजिन आहे. त्याच जिल्हा परिषदचे भरपूर योजना चालतो, बट सगळ्या योजनाबद्दल प्रत्येकांना माहिती देऊन काय उपयोग नसतो. तो आपण त्या ठिकाणी काय केलंय की हा सर्च इंजिन तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठल्या योजनामध्ये तुम्ही पात्र लाभार्थी आहे. यदि तुम्ही त्या ठिकाणी क्लिक केला तर तुम्हाला एक वॉलेट सारखा तयार होतो, पासबुक सारखा तयार होतो की त्याच्यामध्ये तुम्ही या 4 योजनामध्ये तुम्ही एक संभाव्य लाभार्थी आहे. त्या योजनावर तुम्ही क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करता येतो आणि एक बार तुमची डॉक्युमेंट अपलोड झाली त्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून तुमची पडताळणी ग्रामपंचायत स्तरावरही होतो आणि त्यानंतर तुम्ही हा योजनाचे पात्र प्रतीक्षा यादीत येतो. जिल्हा परिषदमध्ये जसं अर्थसंकल्पना निधी उपलब्ध होईल तसा हा प्रतीक्षा यादीमधून आपण लोकांना लाभ देत जातो. तो महालाभार्थीमध्ये आतापर्यंत 55,000 लोकांनी त्या स्कीमची फायदा घेतलेली आहे. श्रीमती सुप्रियाताई सुलेंनी या स्कीमला मागच्या वर्षी मेमध्ये याची सुरुवात केली होती आणि आता जवळपास 10-11 महिन्यामध्ये 55,000 लोकांनी या योजनेची लाभ घेतलेली आहे. मी सर्व लोकांना विनंती करतो की जिल्हा परिषदच्या संकेतस्थळावर आपण जावावा, त्या ठिकाणी महालाभार्थीच्या आयकॉनवर क्लिक करून त्या ठिकाणी तुम्हाला जो काही योजना जिल्हा परिषदकडून सेवा आपल्या अपेक्षित असेल त्या ठिकाणी आपल्याला कळवता येईल. पुणे शहरातल्या ग्रामीण भागामध्ये आपण बघितलं तर बहुतांश लोक हे शेती करतात, तर या शेतीमधून जास्तीत जास्त पिकं व्हावीत, आयात निर्यात वाढावी यासाठी आपण काय करतोय? राज्य सरकारकडून भरपूर शेतकरीसाठी योजना आहे. जिल्हा परिषद 13 प्रकारचे लाभ आपल्या शेतीच्या योजनासाठी देतो. या 13 प्रकारचे डायरेक्ट लाभ यदि आपण सोडला तो प्रशिक्षण असेल, माती प्रशिक्षणासाठी गाडी असेल, 2 गाडी आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगावला आपण उपलब्ध करून दिलेला आहे. त्याला सोडून माती प्रशिक्षण आपण या योजना आपण पुढे घेऊन जातो. 13 प्रकारचे लाभ देतो, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन करतो. फूड पार्क करण्याची इच्छा होती आपल्याला, बट फूड पार्कसाठी आपल्याला जागा मिळाला नसल्यामुळे हा एक प्रकल्प मागच्या वर्षी करण्यात आलेला नाही. पण याच्यामध्ये आता यावर्षी जो आपण प्रयत्न करतोय शेतकरीला उत्पन्न वाढीसाठी आता काय करता येतो. पुणे जिल्ह्यामध्ये 18 प्रकारचे 18 शुगर फॅक्टरी आहे, साखर कारखाने 18 आहे. या साखर कारखान्यामध्ये बऱ्यापैकी आता एनर्जीवर लक्ष देण्यात आलेलं आहे.
यदि आपण एनर्जीमध्ये पाहिलं तर एथलॉन ब्लेंडिंगची एक पॉलिसी भारत सरकारने काढला आहे. त्याच्यामध्ये 20% इंधन आपलं एथनॉल असणार आहे, जो आपण साखरमधून आणि काढू शकतो. याच्यासाठी बऱ्यापैकी आता सगळे शुगर फॅक्टरी याच्यावर विचार करत आहे. को जनरेशन प्लांट, वीज उत्पन्न करण्यासाठी पण शुगर फॅक्टरीने लक्ष दिलेलं आहे. याच्याबरोबर जिल्हा परिषदनी 2 प्रकल्प घेतले जो या एनर्जी क्षेत्रामध्ये शेतकरीला मदत करणार आहे. एक आहे की आपल्या पश्चिम भागात लोक स्थलांतरित मोठ्या संख्येने होतोय. ते शहरी भागात येतो शिक्षणासाठी आणि नोकरी रोजगारसाठी, आणि या ठिकाणी ते थांबतात. तो पश्चिम पटात आपण एक बॅम्बूचा फार मोठा प्रकल्प घेतलाय. मागच्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर दुसऱ्या नंबरवर आपण बॅम्बूच्या लागवड केली. जवळपास 100 हेक्टरवर पहिल्या वर्षी याची सुरुवात झाली आहे. 100 हेक्टरवर बॅम्बूची लागवड मागच्या वर्षी झाली आहे. आपल्याकडे 2000 हेक्टर यावर्षी आपण एक संकल्पना केली आहे की 2000 हेक्टर बॅम्बू आपण यावर्षी लावणार आहे. त्याबरोबर माझे सगळे उद्योजकांना विनंती आहे, बॅम्बूमधून पण आपण 2-3 गोष्टी करू शकतो. जो पुणे जिल्ह्यामध्ये जो मेज बॅम्बू होतो त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी चांगल्या प्रकारे होतो. एक आहे की कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये वापर, दुसरा आहे फर्निचरमध्ये वापर, आणि तिसरा आहे त्याच्यामधून पण आपण एथेनॉल काढू शकतो. यदि साखर कारखाना आणि बॅम्बूसाठी कुठे खेड, शिवापूर, भोरचा भाग असेल त्या ठिकाणी एक कारखाना लागला की आपण बॅम्बूमधून एथेनॉल काढू शकतो. तो त्याच्या माध्यमातून आपल्या शेतकरीला थेट लाभ तर होणारही आहे. बॅम्बू 40 वर्ष चालतो, जगणारे हे आहे. तो आपल्याला जसे ऊस 2.5 ते 3 वर्ष असतो, बॅम्बू 40-42 वर्षपर्यंत असतो. तो एक पूर्ण पिढीला बॅम्बूचा डायरेक्ट फायदा होऊ शकतो. आणि एथेनॉलमुळे एनर्जी सेक्टरमध्ये पुणे आघाडीवर जाऊ शकतो. जसे आपण ऑटोमोबाईलमध्ये आहे, फूड प्रोसेसिंगमध्ये आहे, तसंच आपल्या एनर्जी सेक्टरमध्ये पण आपण पुढे जाऊ शकतो. आणि याच्यासाठी आपला पूर्ण प्रयत्न पुणे जिल्हा परिषदच्या वतीने आपण करतोय. सर, खरं तर तुम्ही BA मेकॅनिकल आहात, BE मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. पण तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये कसे वळालात? मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मी अभ्यास केला होता, आणि त्यानंतर प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी माझे प्रेरणा होते माझे आजोबा. त्यांनी मी औद्योगिक क्षेत्रामध्ये व्यवस्थित होतो, चांगली नोकरी होती, व्यवस्थित आमदनी होती. तर त्या ठिकाणी माझ्या आजोबांनी मला सांगितलं की माझे जो 10 ग्रँड चिल्ड्रन आहेत त्याच्यामध्ये मला एक मिनिमम प्रशासकीय सेवेमध्ये पाहिजे. आणि तुम्ही सर्वात मोठा असल्यामुळे मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. माझा रूममेट होता, ते UPSCची परीक्षाच्या प्रिलिम्स लिहित होता. तो त्यांनी UPSCची मी त्यांना विचारलं की किती म्हणजे कसं भरायचं. ते म्हटलं की एक पानाचा फॉर्म आहे, 100 रुपये फीस आहे, तो तुम्ही भरून टाका. तर मी इमिडिएटली 100 रुपये भरलो. आणि माझ्या प्रिलिम्स जो आहे त्यावर्षी CSAT होता, आणि मी इंजिनियर असल्यामुळे आणि मॅनेजमेंटमध्ये पण अभ्यास केल्यामुळे तो मला CSAT पास करण्यामध्ये मला काही अडचणी झाली नाही. आणि त्यानंतर इमिडिएट मेन्स आला. बट मेन्समध्ये मी पास झालो, आणि त्यानंतर इंटरव्ह्यू दिलो. इंटरव्ह्यूमध्ये माझी ऑलमोस्ट लास्ट रँकमध्ये सिलेक्ट झाले. बट यापर्यंत मी आलो होतो, मला कॉन्फिडन्स आला, मी अभ्यास केला, साईबाबांचं दर्शन केलं, त्यांच्या आशीर्वादातून आणि आई वडिलांचे आशीर्वाद आणि प्रयत्नामुळे माझी निवड दुसऱ्या अटेम्प्टमध्ये ऑल इंडिया रँक 24 म्हणून माझी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड झाली. राज्याच्या निवड भरताना मी त्यावेळी मला माहीत नव्हतं की मी सिलेक्ट होणार आहे की नाही होणार आहे. राज्याच्या निवड भरताना मी सगळे मोठे राज्याला वर भरलं होतं. तो महाराष्ट्र मला 1 नंबरवरचा ऑप्शन होता. आणि UPSCच्या माध्यमातून मला महाराष्ट्र काडर अलॉट झाला. आणि मागचे 7 वर्ष झाले आता मी महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद असेल, पुणे असेल, अकोला असेल, या 3 जिल्ह्यामध्ये मी आतापर्यंत सेवा केलेला आहे. सर, खरं तर परीक्षा असेल किंवा मुलाखत असेल याचं दडपण आलं होतं? म्हणजे कुठलीही मुलाखत असेल, परीक्षा असेल, त्याचं दडपण येतो. बट मी घाटची परीक्षा दिलेला आहे. म्हणजे मी 36 प्रकारची स्पर्धा परीक्षा दिलेला आहे. मी भरपूर ठिकाणी मुलाखत, खाजगी व औद्योगिक क्षेत्र असेल या शासकीय क्षेत्र असेल, प्रत्येक ठिकाणी मी दिलेला आहे. तो एक अभ्यास होऊन जातो. म्हणजे त्यानंतर एक अभ्यास एक वेळ झाला तो उत्ता आपण घाबरत नाही एकसारखा. बट एक प्रिपरेशन यदि तुमची व्यवस्थित असेल कुठल्याही प्रकारचे घाबरण्याची गोष्टी नसते. सर, तुम्ही जर्नलिझम पण केलंय, पण आता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना पत्रकारांना काय उत्तर अपेक्षित आहे हे तुम्ही अचूक देता, याचा फायदा होतो? नक्की होतो. पत्रकारांना काय उत्तर अपेक्षित आहे त्याच्या मी हे करतो. दुसरी गोष्ट, पत्रकार एक गोष्टी आहे की कधी कधी अधिकारी म्हणून काम करताना या पदाधिकारी म्हणून काम करताना यदि एक पत्रकारांनी एक नेगेटिव्ह बातमी लिहिली तो आपण फार इमोशनल होतो की त्यांनी असा म्हणजे नेगेटिव्ह बातमी आपल्याबद्दल किंवा लिहिलं. पण एक गोष्टी मी सांगतो की हे पत्रकारांचं काम आहे. आणि तुम्ही आपलं अभ्यासचं वर्ष विचार करा. कधी असा झाला नसेल की तुम्हाला 100/100 प्रत्येक विषयात आले. पुणे जिल्हा परिषदमध्ये तर 1183 विषय आहे.
त्याच्यामध्ये लाखो लोकांची अपेक्षा असतो, लाखो अर्ज येतो, लाखो लोकांची आपण यदि मूल विभागचा विचार केला तर जवळपास 18 विभाग आपल्याकडे चालतो. 20 असोसिएटेड विभाग आहे प्रशिक्षणाचे, बट 18 विभाग डायरेक्टली आपल्या अंतर्गत आहे. प्रत्येक विभाग उत्तम पुढे काम करणार असं होत नाही. आपल्याकडे यदि राज्य शासनाचे आकडे आपण पाहिलं, आपण म्हणतो ना सर्वश्रेष्ठ, प्रथम, द्वितीय क्रमांक 36 प्रकारचे हे आहे. तो यदि पुणे तो आपण याच्यामध्ये 100% फर्स्ट येणं म्हणजे ये नसतो. तो पत्रकार म्हणून काम केल्याबद्दल मला ये गोष्टी खात्री आहे की यदि एक पत्रकारांनी तुम्हाला नेगेटिव्ह बातमीसाठी पण ये सांगितलं तर तुम्हाला आपलं मत बोलून त्या ठिकाणी थांबायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की PR म्हणून काम नाही केला पाहिजे, पत्रकारांना माहिती पुरवणं पाहिजे. बिकॉज अगर आपण PR सारखा काम केलं आणि पेपरचं काम नाही आहे की त्यांनी दिवसभर बसून पुणे जिल्हा परिषदची कौतुक करावे. त्यांचं काम आहे लोकांपर्यंत माहिती पोहोचणं पाहिजे आणि ते खरं माहिती असणं पाहिजे, याचा मी पूर्ण प्रयत्न करतो. तो पत्रकार, मी टेक्निकली पत्रकार नाही होतो, मी ॲक्च्युली स्टिंगर म्हणून होतो, पार्ट टाईम पत्रकार म्हणून मी काम केलेलं आहे. मी रेडिओमध्ये काम केलं आहे, मी ऑनलाईन चॅनलवर मी न्यूज अँकरिंग पण केलं आहे, म्हणजे न्यूज वाचत होतो. आणि त्याला सोडून मी प्रिंट मीडियामध्ये इंग्लिशचे 2 पेपरमध्ये मी काम केलं. बेसिक माझं काम होतं की कॉलेजच्या बीट्स कव्हर करणं, यूथचा इश्यूज आणि स्टोरीज कव्हर करणं, आणि युवा वाणी ऑल इंडिया रेडिओमध्ये जो कॉल इन प्रोग्राम्स असतो, म्युझिक प्रोग्राम्स असतो, त्या सगळ्याला होस्ट करणं. सर, पुणे जिल्ह्याचं कामकाज बघताना काय अनुभव आहे आणि मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलंय पुणे जिल्हा परिषदेचं, काय वाटतं? पुणे जिल्ह्याचं काम करताना अनुभव हे आहे की पुण्याची जो कल्चर आहे, संस्कृती आहे, ते एक विचार करणारी संस्कृती आहे. यदि आपण त्याच्या हे केला तर हा संस्कृतीमुळे तुम्हाला प्रत्येक विषयाचं उत्तर तुमच्याकडे अपेक्षित असतो. तर तुम्हाला कायदा जाणणं गरजेचं असतो. तर पुणेमध्ये यदि कुठल्या अधिकारीला काम करायचं असेल तर त्यांना स्वतःची होमवर्क पूर्ण करून या ठिकाणी यायला पाहिजे, नाही तर तुम्ही म्हणजे मातीत जाऊ शकतो की म्हणजे अशी परिस्थिती आहे. पुणेमध्ये मीडिया अतिशय ॲक्टिव्ह आहे, मीडियाची एक विचार पण चांगली आहे. तर पुणेमध्ये काम करणं अतिशय चॅलेंजिंग आहे. याच्याबरोबर जो स्केल ऑफ वर्क आहे, जो संख्या आहे, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर जवळपास 15,000 स्क्वेअर किलोमीटर ची क्षेत्रफळ आहे. याच्यामध्ये आदिवासी भाग आहे, तुमच्याकडे डोंगरी वगैरे आदिवासी भाग आहे, तुमच्याकडे नोमॅडिक ट्राईबचे भटकी जातींचे भाग आहे, तुमच्याकडे ऊसचे शेतकरी आहे, भाताचे शेतकरी आहे, फलबागचे शेतकरी आहे. प्रत्येकांचे प्रश्न वेगळा वेगळा असतो. प्रत्येकाला व्यवस्थित योग्य उत्तर देणं आणि एक प्रकारचं काम त्यांच्या करून देणं ही एक फार चॅलेंजिंग असतो. आणि कुठल्याही अधिकारीला यदि स्वतःला म्हणजे पारखायचं असेल तर त्यांना पुणे जिल्ह्यामध्ये काम करायला पाहिजे. आणि मला शासनाच्या माध्यमातून आत्तापर्यंत 2 वेळा पुणे जिल्ह्याला सेवा करण्याची संधी मिळाली. आधी प्रांत आणि प्रकल्प अधिकारी घोडेगाव आणि प्रांत खेड असा मला संधी मिळाली, आणि आता दुसऱ्यांदा मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे. आणि काही दिवस मी 10 दिवस मी जिल्हाधिकारीचा पण माझ्याकडे चार्ज होता. तर हे सगळे संधी मला मिळाली आहे. आणि मी माझ्याबद्दल संतुष्ट असल्यापेक्षा यदि जनता संतुष्ट असेल तर हे आपल्यासाठी जास्त हे आहे. आणि ज्या लोकांनी आपलं कौतुक केलं याचा मी आभार व्यक्त करतो. ज्यांनी आपल्यावर नाराज झाले त्यांना मी दिलगिरी व्यक्त करतो. प्रत्येक प्रश्न सोडवणं आपल्या हातात नसतो, पण ज्या काही शक्य झाला वो आपण सोडवलं आतापर्यंत. पण मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचं कौतुक केलं. बिकॉज मुख्यमंत्री महोदयांनी जो आपला शुभेच्छा संदेश जो कौतुक केला आहे त्याचा बेसिक मुद्दा हा होता की अमृत महोत्सवच्या अंतर्गत एक असा विचार करण्यात आला होता की जिल्हा परिषदला डिजिटलच्या माध्यमातून आपल्याला जिल्हा परिषदचा कारभार करायला. तुम्ही कुठल्याही जिल्हा परिषदचे कार्यालय गेले, कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेले, तो ढीग पडून असतो आपल्या फायलाचे. आणि तुम्ही एक विचार करा, अगर एक माणूसने 1 पानाचा अर्ज दिला, आपल्याकडे 2.5 लाख अर्ज दरवर्षी येतो. तो 2.5 लाख पान तो दरवर्षी आपल्या रेकॉर्ड रूममध्ये जमा होत असतो. याच्यासाठी आपण काय केलं, आणि नियमाचं पालन, कुठलंही काम करताना आपल्या 5-6 गोष्टी बघावं लागतो. एक मूल कायदा, त्याच्या अंतर्गत नियम, त्याच्या अंतर्गत GR, त्याच्या अंतर्गत आलेलं परिपत्रक, त्याच्या अंतर्गत आलेले कोर्टाचे निर्णय, त्याच्या अंतर्गत आलेले ऑडिटचे पॅरा, असं 6 गोष्टी. आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक प्रश्न सोडवावा लागतो. याला गती देण्यासाठी आणि गव्हर्नन्स करण्यासाठी आपण 6 महिन्याचा एक प्रकल्प पुणे जिल्हा परिषदमध्ये राबवला होता, ज्याचं नाव आहे प्रोसेस मॅपिंग. प्रत्येक कर्मचारीला आपण सांगितलं की तुम्ही आपल्या कामाचं विवरण करा. त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला या काम करण्यासाठी, या निर्णय घेण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी अपेक्षित, म्हणजे काय माहिती अपेक्षित आहे. आपण माहितीच्या आधारावर निर्णय घेतो. तर माहिती काय अपेक्षित आहे, त्या माहितीला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला कागदपत्र, जोडपत्र काय अपेक्षित आहे.
तो याच्यामध्ये खूप वेळ लागला. मला लक्षात आलं की कुठले कर्मचारी माझे कमजोर आहेत त्यांना प्रशिक्षण मी देऊ शकलो. एक ट्युशन टीचर सारखं आपण आपले वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी बसून त्यांना प्रशिक्षण दिले. यामुळे आपली प्रशासनाची गती आपोआप वाढली. पुढच्या स्टेपमध्ये आपण आलो की या निर्णय घेताना कुठल्या आधारावर आपण हो म्हणतो या कुठल्या आधारावर ना म्हणतो. तो त्याच्यामध्ये परत आपल्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागला. चौथी गोष्ट आहे की या निर्णयाचा आदेश आपण कसा काढतो, काय पत्र देतो, काय निधी वाटप करतो, कसं करतो आणि या आदेशाची अंमलबजावणी कसं करतो, असा 5 भाग आपण केला. पहिला निर्णयाची यादी 1183 झाली. यासारखा करताना 128 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे अधिकार आपण खाली पाठवले. त्या करताना आपल्याकडे जो माहिती जनतेला गरजेचे आहे आजच्या डेटमध्ये सगळे जो आपले संकेतस्थळ वेबसाईट होते ते सगळे ॲट रँडम तयार करण्यात आले होते. बट आज जो जनतेला गरज आहे माहितीची ते माहिती आपण प्रकाशित करतोय. तो आपली वेबसाईट जो आहे म्हणजे देशभराचे सगळे जिल्हा परिषदमध्ये सर्व उत्कृष्ट सांगता येत नाही बट बऱ्यापैकी असेल मला विश्वास आहे. त्याच्यानंतर जो पुढचा भाग आहे आपला की या माहिती दिलं बट काम किती गतीने होणं पाहिजे. प्रत्येक कामाला आपण नाही सांगू शकतो की एकच दिवसात करून द्या. कॉफी तयार करण्यासारखं नाही आहे. 21 दिवस असेल, 14 दिवस असेल, 7 दिवस असेल, आपण कामाचे वर्गवारी केला, प्रत्येक विभागाला सांगितलं, लोकांची प्रशिक्षण केली आणि या सगळ्या गोष्टी आता घेऊन आपण IT माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि यदि ते झाला तर त्याच्यामध्ये ऑटोमेशन येणार आहे कामामध्ये. ग्रामविकास विभाग एकमेव असा विभाग आहे ज्यांनी निर्णयासाठी ऑटोमेशन केलं आहे. आजपर्यंत इतर सगळे विभाग आणि इतर सगळे सॉफ्टवेअर जो आहे काय आपण करतो की आपण माहिती संकलन करण्यासाठी IT घेतो. कम्प्युटर आणि तंत्रज्ञानाचा वापर आपण माहिती संकलनासाठी करतो. निर्णय माणूस घेतो. यदि तुम्ही जातीच्या दाखल्याचा अर्ज केला निर्णय प्रांत घेतो. बट ग्रामविकास विभागाने शिक्षक बदलीच्या सॉफ्टवेअरमध्ये पहिल्यांदा असा केला आहे की निर्णय पण त्यांनी सॉफ्टवेअरला सांगितलं की तुम्ही करू शकतो आणि त्या संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रयत्न करतो. यस सर, धन्यवाद पुढारी ऑनलाईनशी बातचीत केल्याबद्दल आणि त्या मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू. या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट चंदना आटलेसह भाग्यश्री जाधव, पुढारी ऑनलाईन, पुणे.